नवीन सरकारी नियमावलीनुसार परभणी महानगरपालिकेनं ज्येष्ठ नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्याची सेवा पुन्हा सुरू केली। सेवा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती। नागरिक आणि संघटनांच्या मागणीनंतर महापौर सय्यद इक्बाल आणि प्रशासनाने हा निर्णय घेतला। बी रघुनाथ सभागृह इथं ही सेवा उपलब्ध असून कामकाजाला गती देण्यासाठी 3 संगणक आणि 7 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महापौर सय्यद इक्बाल यांनी दिली। तहसीलदार साहेबांसोबत बोलणं झालं। त्यांनी म्हटलंय की आपली जी साइट आहे आता चालू झालेली आहे। काही टेक्निकल एरर मध्ये अगोदर बंद होते, आता सध्या ते अपडेट करून चालू झालेली आहे। हे सीनियर सिटीजनचे जे प्रमाणपत्र भेटत नव्हते ते भेटायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये एक GR आलेला आहे। त्या GR अनुसारच ते कार्यक्रम होणार आहे आणि आमचं आव्हान आहे की जेणेकरून जे सीनियर सिटीजन आता थांबले होते आपल्या बर्थ सर्टिफिकेटसाठी त्यांनी येऊन आपले बर्थ सर्टिफिकेट करून घेणे आणि मॅरेज सर्टिफिकेट पण सुद्धा चालू झालेला आहे। सर्टिफिकेट सुद्धा आता चालू झालेला आहे। आता त्याच्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची अडचण नाही, लोकांना येऊन आपले सर्टिफिकेट पण बनवून घेऊ शकतात। आता परभणीकरांसाठी एक शववाहिनी म्हणून एक वाहन चालू केलेली आहे, जे अगोदर नव्हती आपल्या परभणीला। पाठपुरावा करून ते वाहन पण आपल्या परभणीसाठी भेटली आहे की जेणेकरून जे लोकांचे कोणाची मृत्यू झाली त्या मृतासाठी ते शववाहिनी आहे आणि त्याला कुठे पण नेता येते। परभणी जिल्ह्यामध्ये कोणालाही लागत असेल त्यांनी येऊन आपल्या गोष्टी 101 फायर ब्रिगेडच्या हा नंबरवर कॉल करून ते घेऊ शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ परभणीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। आंदोलनादरम्यान संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले, तसंच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। आंदोलनादरम्यान भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र रोष व्यक्त केलाय। या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। राहुल गांधी आणि संपलेल्या काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान, ज्या माणसानं भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेलं, भारत देशाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम केलं, देशाचा स्वाभिमान अभिमान वाढवण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं। मोदी साहेबाबद्दल अपशब्द कोण बोलले तर पप्पू राहुल गांधी, ज्यांचं काहीच कर्तृत्व नाही। आणि सपकाळ आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवाभाऊ बद्दल हे सपकाळ बोलले। त्या सपकाळचं काय काम आहे हो? मतिमंद हर्षवर्धन सपकाळ जनतेमध्ये कधी जात नाही, जनतेचे कधी काम केलं नाही आणि पडलेला आमदार आणि संपलेल्या काँग्रेसचा हा सपकाळ प्रदेशाध्यक्ष आहे। यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। उठसूट मोदी साहेबावर काहीतरी बोलायचं, आदरणीय देवाभाऊवर काहीतरी बोलायचं, अमित भाई शाह साहेबाबद्दल काहीतरी बोलायचं। अरे कवा तरी तुम्ही, राहुल गांधीला माझा प्रश्न आहे, तुम्ही संपलेल्या काँग्रेसचे नेते आहेत, तुमच्या घराणशाहीमुळेच ही काँग्रेस संपली। तुमची घराणशाही इंदिरा गांधी झाल्या की राजीव गांधी झाल्या की सोनिया गांधी झाल्या की राहुल गांधी, प्रियंका गांधी, संपली काँग्रेस। आणि हा सपकाळ कुठेही काही कर्तृत्व नाही आणि उठसूट मोदी साहेब आणि देवाभाऊवर बोलायले, त्याबद्दल परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा पुतळा जाळून त्यांना जोडे मारून आम्ही जाहीर निषेध व्यक्त केला। अरे या सपकाळचं कर्तृत्व काय आहे? 18 तास या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी देवाभाऊ काम करतात, हे दिसत नाही का सपकाळला? उठसूट काही बोलायचं, कारण सपकाळला आता दवाखान्यात दाखवायची वेळ आलेली आहे। अंजनगाव सुर्जी तालुका काँग्रेस कमिटीनं पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि रासायनिक खतांच्या वाढत्या दराविरोधात तहसीलदारांना निवेदन सादर केलंय। तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील डालू यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गावर आर्थिक भार पडल्याची बाब मांडण्यात आली। पेट्रोल, डिझेल दरवाढ मागे घेणं, ग्रामीण भागातील इंधन टंचाई दूर करणं आणि इंधनाचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय।
अंजनगाव सुर्जी येथील नव्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करूनच रुग्णसेवा सुरू करावी अशी मागणी रुग्णसेवक अशोक मोरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी, प्रयोगशाळा, आकस्मिक सेवा, प्रसूती विभाग, नवजात बालकांसाठी सुविधा आणि ECG सह सर्व मूलभूत आरोग्य सेवा या उपलब्ध झाल्यानंतरच नवीन इमारतीतून कामकाज सुरू करावं अशी मागणी करण्यात आली। आधी सुविधा नंतर उद्घाटन अशी भूमिका मांडत रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड न करण्याचं आवाहन करण्यात आले। की आपण इतकं मोठं हॉस्पिटल इथं बांधल्यानंतर तिथं आतापर्यंत कितीतरी कोटी रुपयाची इलेक्ट्रॉनिक सुविधा पूर्ण केली नाही। ठेकेदार साहेबांचं काम पूर्ण होत आलं, बरोबर आहे। रोड ॲक्सिडेंट झाला तर ऑर्थोपेडिक महत्वाचा आहे आणि पण गोरगरिबाचं जर बच्चू जर आजारी जर पडलं तर तिथं बालतज्ञ महत्वाचं आहे। आणि अनेक प्रकारचे जशी दर्यापूरले उपजिल्हा रुग्णालयाची जशी सुविधा मिळते, जशी अचलपूरला जशी सुविधा मिळते, अशी आपल्या गावाच्या हिशोबाने, तालुक्याच्या हिशोबाने, लोकसंख्येच्या आधाराने तिथं मिळाली पाहिजे लोकांना सुविधा। त्याच्यापेक्षा OPD जास्त आहे। हा, त्याच्यापेक्षा OPD जास्त आणि जनसंख्या जास्त आहे। शिवसेना नेते तसंच खासदार श्रीकांत शिंदे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून परळी इथं आगमनानंतर त्यांनी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेत अभिषेक करून आशीर्वाद घेतला। यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विधान परिषद निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती दिली। निवडणुकी संदर्भातील चर्चा अंतिम स्वरूपात होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय। वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन जालन्यापासून हा दौरा सुरू झाला। जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि आज बीड पूर्ण दिवस असा हा दौरा असणार आहे। आणि या दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटी, पदाधिकाऱ्यांच्या भेटी, कशा प्रकारे तिकडे पक्षाचं काम चालू आहे याचा आढावा घेण्यासाठी जो आहे तो आज सगळीकडे आम्ही मराठवाड्यामध्ये जातो आहे। आज बीडमध्ये आल्यानंतर परळी वैजनाथ महादेवाचं दर्शन जे आहे त्या ठिकाणी घेण्याचा लाभ आम्हा सगळ्यांना या ठिकाणी मिळाला। एक खूप जागृत देवस्थान जे आहे परळी वैजनाथ, याच्या अगोदर देखील मी इथे आलो होतो आणि आज बीडचा दौरा जो आहे हा दर्शन घेऊन त्यांच्या आशीर्वादाने जो आहे हा सुरू होतोय। सध्या पाहिजे तर विधानसभा चर्चा चालू आहे। विधान परिषद वाटाघाटी चालू आहेत निवडणुकीच्या जागांच्या, त्यामध्ये काहीतरी संभ्रम नाही आहे। लवकरात लवकर हा विषय जो आहे तो आज मला वाटतं सोडवला जाईल आणि लवकरात तुम्हाला कळेल। विधान परिषदेच्या निवडणुकांवर कुठेतरी मुंबई, सोलापूर आणि साताऱ्यामध्ये महायुतीत काहीतरी चालू आहे असं दिसतंय, काय सांगाल याच्याबद्दल? बघा, वरिष्ठ नेते जे आहेत हे माननीय मुख्यमंत्री मोदी असतील किंवा उपमुख्यमंत्री मोदी असेल याच्यावरती चर्चा त्यांची सुरू आहे आणि लवकरात लवकर हा विषय जो आहे तो आज सोडवला जाईल। काहीच कुठेच काय बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल डिझेल टंचाईची समस्या गंभीर होत असून मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील शेतकरी विनायक ताळे यांनी बंद पेट्रोल पडलेला ट्रॅक्टर तब्बल 6 किलोमीटर बैलजोडीच्या मदतीनं पेट्रोल पंपापर्यंत नेला। शेती मशागतीची कामं सुरू असताना डिझेल मिळत नसल्यानं हे पाऊल उचलावं लागल्याचं त्यांनी सांगितलंय। पेरणीपूर्व शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होते।